आणि आता इतर काही राजकीय घडामोडी। भाजप राज्यामध्ये एकट्याने निवडणूक लढवणार, संघासोबतच्या बैठकीमध्ये तसं ठरलंय असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटरवरनं केलेला आहे। हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू होतील असं सुद्धा आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। जितेंद्र आव्हाडांचं ट्विट आपण पाहूया। नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली असा दावा आव्हाड करतायत। नागपूरमध्ये भाजप आणि आरएसएस यांच्यामध्ये एक वैचारिक बैठक झाली। त्यामध्ये 3 राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकतं यावर मंथन झालं। या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं। ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असंही यामध्ये ठरवण्यात आलं। जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट आपण पाहतोय। राज्यातील निवडणुकीबाबत संघाच्या बैठकीमध्ये मंथन झालेलं आहे आणि भाजप राज्यामध्ये एकट्याने निवडणूक लढवणार आहे असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून केलेला आहे। हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। आव्हाडांचं ट्विट आपण पाहतोय पुन्हा एकदा। ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजलं असेल। महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल। ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी। ज्यांना राजकारण समजतंय त्यांना हे समजलं असेल असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे।